न्यायासाठी भारतीय लहुजी सेनेचा इशारा। 30 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण। शेवगाव तालुक्यातील अन्यायग्रस्त महिला स्वाती भारत साठे यांना न्याय मिळावा, तसेच आरोपी शब्बीर कासम शेख याच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासाठी भारतीय लहुजी सेना व स्वतः स्वाती साठे यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। स्वाती साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शब्बीर कासम शेख याच्याकडून गेल्या अनेक दिवसापासून मानसिक त्रास, धमक्या व छळ सहन करावा लागत आहे। या प्रकरणी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांना न्यायासाठी लढा उभारावा लागत आहे। आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्यांच्या कुटुंबियावरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक न करता त्याला मोकळे सोडल्यामुळे पीडित महिलेला व तिच्या कुटुंबियांना जीवितास धोका निर्माण झाला आहे। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। आरोपी शब्बीर कासम शेख याला तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी। स्वाती साठे यांच्या राहत्या घराचे नुकसान झाल्यास त्यांची योग्य भरपाई देण्यात यावी। आरोपी शहरात मुक्तपणे फिरत असल्याचा त्याच्यावर नजर ठेवून पोलिसांकडून सतत चौकशी करण्यात यावी। स्वाती साठे व त्याच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आमरण उपोषणाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, असा इशाराही भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबासाहेब बागुल व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। मी स्वाती साठे, हा शब्बीर शेख आहे ना, हा माझ्यावर वारंवार मला तकलीफ देतो। शेवगावला गेलं का माझ्यावर गुन्हे दाखल करतो आणि माझ्यावर अन्याय चालू आहे। माझं घर जाळलंय, माझ्या मुलींना छेडछाड करणं हे तर त्याचं नेहमी चालूच होतं। मी अटक केल्यानंतर सुद्धा त्याला अटक करीत नाही आणि मी शेवगाव गेले माझे खोटे गुन्हे दाखल करते, मलाच बोलून घेऊन मला आतमध्ये टाकून देते। माझ्यावर अन्याय चाललाय आणि हा शब्बीर शेख याला कुठपर्यंत साथ देणार आहे पोलीस स्टेशन? माझं शब्बीर पेक्षा मला शेवगाव पोलीस स्टेशननी भरपूर तकलीफ दिलेली, अन्याय करतात माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात। मी आता 19 तारखेला शेवगावला गेले, तहसील कार्यात काम होतं आणि मी घरी गेले, माझ्या घराकडं चक्कर मारला तर ते लगेच माझ्यावर तिथला गुन्हा दाखल केला। पण काय गुन्हा दाखल केला हे सांगत नाही, मला तिथं बोलून घेतात आणि आतमध्ये टाकून देतात। असं शेवगाव पोलीस स्टेशनने माझ्यावर वारंवार अन्याय चालू केलाय आणि शेवगाव पोलीस स्टेशन त्याच्या बाजूने असल्यामुळं मला खरं न्याय भेटा नाही आणि शब्बीर शेखचे अन्याय माझ्यावर अजून चालू आहे। त्याची बायको, त्याचं पोरग मला जीव मारण्याची धमकी देतात, मलाच मारहाण करतात आणि तेच पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि माझा गुन्हा दाखल करून घेत नाही आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात। आणि आता जे माझ्यावर गुन्हे दाखल आहेत चोरीचे म्हणा आणि ते संजय वालेकरवर समजा काय छेडछाडचे, तिथं सीसीटीव्ही आहे सर, त्यांनी सीसीटीव्ही चेक करावा। माझ्या मुली नव्हत्या, त्यांच्या मोबाईल लोकेशन चेक करावं ना। मी होते तिथं कारण मला पोलीस स्टेशनचाच फोन आला होता शेवगावून का तुमचा गुन्हा, तुम्ही काहीतरी अर्ज दिलेला आहे, तुम्ही या, म्हणून मी तिथं गेले होते। त्या तारखेला 11 काहीतरी तारीख आहे ती, मग तिथं मी गेल्यानंतर माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केलाय त्या तारखेचा। मग तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे, तिथं जे विठ्ठल लॉन्ड्रीज दाखवली त्यांनी ना, तिथं दोन्ही बाजूनी सीसीटीव्ही आहे। तुम्हाला सांगते माझ्या मुली नव्हत्या, त्यांचं मोबाईल लोकेशन चेक करावा, मला कुठेतरी न्याय द्यावा। पण असं होत नाही, शेवगाव पोलीस स्टेशन उलट त्याला सहकार्य करतं म्हणून त्याची ताकद वाढलेली आहे। माझी मागणी एवढीच आहे का त्याचे आता 1 वर्ष झालं तो माणूस शेवगावात आहे, पण हे त्याला फरार दाखवतात। त्याला आत्ता तात्पुरता जामीन झालेला आहे, त्याला काही जामीन वर्षापासून नाहीये, पण हे त्याला फरार दाखवतात आणि मी गेले का मला ते मारहाण करतो। मी जर पोलीस स्टेशनला गेले ते इथं नाहीये, मग असं कवरक चालणार आहे? उलट माझ्यावर गुन्हे दाखल होते। तर मला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे आणि ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे। मला माझ्या घरी संरक्षण मिळालं पाहिजे पोलिसांचं, का मला तिथं राहता यावं। मी गावागाव कवरक फिरणार आहे, लोकांच्या दारात 1-1, 2-2 दिवस किती दिवस राहणार आहे। माझी उपासमारीची वेळ आली, मला कार्यक्रम करता येणार, मला कुठं कामाला जाता येणार, मला लोकांच्या गावात असल्यामुळं मला कुणी सहकार्य करीना। मला म्हणजे माझे 10 रुपये कमायची सुद्धा माझी हे नाही, मला असं मरावं असं झालेलं आहे माझं। माझ्याकडे 1 रुपया नाहीये, मी कुठपर्यंत फिरणार आहे लोकांच्या दारात, त्याच्या दारात बसणार आहे जाऊन। मला माझ्या घरी जायची मला हे करावं ना, सोयी करावा। मला उलट त्यांनी पोलीस स्टेशनने मला सहकार्य करावं तर उलट करते, त्याला सहकार्य करते आणि मला पण बरं त्याला त्याच्या बायकोला मारायला त्याची पूर्ण खानदान तिथं आहे, त्याच्या सुना आहे, बायको आहे,
त्याची माझी पूर्ण फॅमिली आहे आणि मी शेवगावहून एकटी पुण्याहून नगरहून जाऊन एकटी मारहाण करते का त्यांना? हे तर विचार करावा ना शेवगाव पोलीस स्टेशननी. एकटी महिला, हिच्या मागे कुणी नाहीये. मी यांच्या त्याच्या फॅमिलीत एवढ्या लोकांत जाऊन मारहाण करीन का एकटी बाई माणूस? मी एक तासभर जरी गेले गावात, माझं काय काम असं मी पटकन करून पळून निघून जाते ह्यांच्या भीतीने का हे मला जीवच मारते म्हणून. मग मी एकटी दादागिरी करीन का? बरं तिथं सीसीटीव्ही असती, तिथं सगळं असतं, मग हे लोक का करीत नाहीत? मी बाळासाहेब बागुल, भारतीय लोकशाही राष्ट्रीय अध्यक्ष. आज आम्ही अहमदनगर येथील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे. आमच्या समोर जी महिला आहे अत्याचार झालेली, त्यांच्यावरती स्वाती साठे म्हणून महिला आहे, हिच्यावरती शेवगाव येथील शब्बीर शेख म्हणून जो कोण माणूस आहे, तो तिथला गुंडा आहे, गुन्हेगार आहे. तो या महिलांवरती काहीतरी याच्यापूर्वी तिच्यावरती खोटं लग्न केलं. लग्न करून त्या महिलेला 5-10 वर्ष त्यांनी वापरून घेतलं. त्याच्यानंतर त्या महिलेला सोडून दिलं. तिच्या 2 जवान मुली, त्या जवान मुलीकडे त्याच्या वाईट नजर होती म्हणून या महिलेने त्याला सोडून दिल्यानंतर त्याचा राग धरून त्या आरोपीने या महिलेचा अख्खा बंगला जाळून टाकला. बंगला जाळला. ही कंप्लेंट पोलीस स्टेशनला करायला गेली. या महिलेची कंप्लेंट घेतली. महिलांनी इथं अनेक वेळा आंदोलन केले, उपोषण केले. त्याच्यानंतर ते 18 गुन्हा दाखल झाला. 18 गुन्हा दाखल तरी त्या माणसाला अटक नाही. त्याच्यानंतर परत त्या माणसाने त्या शबीरच्या बायकोनी यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल केला. तोही खोटा गुन्हा त्या पोलिसांनी दाखल करून घेतला. कारण नंतर त्याच्यानंतर आमचा कार्यकर्ता या बाईला साथ देत होता, संजय वालेकर. त्या वालेकरावर देखील त्यांनी 354चा गुन्हा दाखल केले. पोलीस हे कुठल्याही चौकशी करत नाही. पोलीस हे त्या शेवगावचे पोलीस, एक निष्क्रिय पोलीस अधिकारी आहे, ते त्या आरोपीला साथ देतात, या महिलेवर अन्याय करतात. तिथला कोण खेडकर पोलीस आहेत, तो देखील या महिलेवर धमकी देतो का मी तुला जामीन होऊ देणार नाही, तो वालेकरला जामीन होऊ देणार नाही. पोलीस असे म्हणजे त्या आरोपीच्या बाजूने काम करतात. हे आमचं म्हणणं आहे, जे खरं असेल तर पोलिसांनी दाखल करून घ्यावा, पण कोणावर अन्याय होऊ देऊ नये. सत्य असेल तर आम्ही काय ते म्हणणार नाही का करू नका म्हणून, परंतु इथले जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांनी याची दखल घ्यावी आणि ह्या महिलांना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही भारतीय लोकशाही वतीने या कार्यालयासमोर मोठ्या स्वरूपात आंदोलन करू. याचा होणारा परिणाम या अधिकाऱ्याला म्हणजे समोर जावं लागेल. कारण का महिला न्याय द्या. एक महिला हिंदू हे दलित आहेत, या महिलेच्या बाजूने कोणी समजू नये. या महिलेच्या बाजूने पुरा समाज आहे. आम्ही या ठिकाणी 4 जण बसलो, माझं काही नाही. आम्हाला वेळ पडली तर आम्ही या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन करू शकतो. या महिलेला न्याय द्यावा. त्या ठिकाणचा तो शेवगावचा तो खेडेकर पोलीस त्याला सस्पेंड करण्यात द्यावा. या महिलेवर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करावा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. विजय.